ठाणे के मुंब्रा क्षेत्र में खाड़ी किनारे मैंग्रोव कानवन को नुकसान पहुंचाकर अवैध रूप से जमीन पर कब्जा करने की कोशिश का मामला सामने आया है। जानकारी के अनुसार एक व्यवसायी द्वारा मैंग्रोव क्षेत्र को नष्ट कर वहां मिट्टी भराव कर मालिकाना हक जताने का प्रयास किया जा रहा था। घटना की जानकारी मिलते ही महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटनीस नताशा आव्हाड और नगर सेविका मनीषा भगत ने तुरंत घटनास्थल पर पहुंचकर हालात का जायजा लिया। उन्होंने संबंधित लोगों को कड़ी फटकार लगाते हुए इस प्रकार की अवैध गतिविधियों को तुरंत बंद करने की सख्त चेतावनी दी। नेताओं ने स्पष्ट किया कि मैंग्रोव क्षेत्र पर्यावरण के लिए बेहद महत्वपूर्ण है और इसके साथ किसी भी प्रकार की छेड़छाड़ बर्दाश्त नहीं की जाएगी। उन्होंने प्रशासन से भी इस मामले में कड़ी कार्रवाई करने की मांग की है ताकि भविष्य में इस तरह की घटनाओं पर रोक लगाई जा सके। इस दौरान मुंब्रा के कई स्थानीय पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद रहे, जिन्होंने पर्यावरण संरक्षण के लिए एकजुट होकर विरोध जताया। पीछे हो जाओ, थोड़े पीछे हो। हाँ, पीछे 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 हो, पीछे हो। त्याच्या बापाची जमीन आहे की त्यांनी हे बंद केलाय? कोण आहे गोहिल? साइड में रहो, फ्रंट में मत आओ। काय त्यांना फोन करायला लावा, कोणाला फोन करतायत? काय झालं? काय फोन केलेला ना तुम्ही? काय झालं? तुम्ही फोन केला, त्यांनी उचलला, ते बघितलं आम्ही। बाहेर गेले तर मी त्यांना इथे बोलवत नाहीये, त्यांना फोन लावून बोलायला देते। एवढा कुठून घमंड आहे त्यांच्यात? नाही दादा, ते बोलतो फोन लाव। हो चालेल, फोन द्या इथे त्यांना। हॅलो, हा दादा, त्यांना बोलायचं होतं तुमच्या। कोण आहे? काय नाव आहे? मॅडम स्पीकर गोहिल नाही सर आहे ना, एक मिनिट। सर आहे तिथले। सर नाही, तुमचा मालक कोण आहे मालक इकडचा? नाही ती, हॅलो, स्पीकर हा सर, कोण बोलताय तुम्ही? एक मिनिट, कोण बोलताय? तुम्ही इथे कुठल्या हिशोबाने वन विभागच्या जागेला इथे तुम्ही पत्रा लावून कोणाला एंट्री देत नाहीये? ती तुमची खासगी जागा आहे का? नाही का? मॅनग्रोव्ह नाही आहेत का इथे? बाहेर बोर्ड लावलाय महाराष्ट्र शासन आणि वन विभागाने की इथे बाहेर? मग तुम्ही सातबाऱ्यात इथे जिथे हे लोक इथे राहायची त्यांचे सातबारे असूनही तुम्ही त्यांना इथून काढून टाकलंय, तेही आमच्या समोर उभे आहेत आता। मग इथे काय होतं पहिले? इथे पहिले मॅनग्रोव्ह होते का नव्हते तेवढं सांगा तुम्ही। आदित्य गोयलच्या लँडचा सातबारा आहे इथे। गणेश पाटिल कौन है? बेचारा गणेश पाटिल कौन है? ये डीपी रोड है, यहाँ से दीवा कनेक्टेड था, तो ये पतरा क्यों लगा गया? हाँ एक्झॅक्टली, इथून दिवाला रस्ता जातो, तो तुम्ही रस्ता कसा बंद केला? दिवाचा रस्ता आहे हा, तो डीपी रोड आहे, म्हणजे त्यांना त्याच्यासाठी ऑलरेडी परमिशन मागितलेली आहे। ये रोड चालू था मॅडम। डीपी रोड असला तर तो टीएमसी ने ऑलरेडी त्याला परमिशन दिली आहे, म्हणून तर तो एवढ्या दिवस चालू होता ना रस्ता। नाही, बंद आहे सर, इथे एवढा मोठा पत्रा लावलाय, गेट लावलाय, कुठून चालू आहे रस्ता? नाही बंद तुम्हाला करायला अलाउडच नाहीये पहिले तर तो रस्ता, तो तुमचा खासगी रस्ता नाहीये ना तुमच्या इल्लीगल डंपर आत पाठवायला। थांबा, मी जरा ह्याच्या पण परमिशन पूछो ना। परमिशन आहे का तुमच्याकडे? नाही, तुमच्यावर तुम्हाला माहिती आहे का? एफआईआर हुई है। एक मिनिट ऐकून घ्या सर। काय टीएमसीचं नाही आहे, हे खासगी डंपर आत येत आहेत आणि सगळे खारफुटी इकडे जे मॅनग्रोव्ह आहेत ते सगळे मिटवण्याचं काम तुम्ही लोक करताय, हे सगळ्यांना दिसतंय। ब्रॉड डेलाइट मध्ये तुम्ही इकडचे मॅनग्रोव्ह पूर्ण नष्ट करताय। मुंब्र्यात उद्या फ्लड झाला तर कोण रिस्पॉन्सिबल असेल त्याच्यासाठी? तुमच्याकडे हा नहीं, मुंबई का कचरा है, मुंबई का मुंब्र्याचा कचरा इथे डंप होत नाही, इथे सगळे मॅनग्रोव्ह होते। आमच्याकडे एक मिनिट थांबा, आमच्याकडे बिफोर आणि आफ्टर फोटो आहेत। इथे मॅनग्रोव्ह होते, आता ते सगळे इल्लीगल भरणी करून ते मॅनग्रोव्ह तुम्ही नष्ट करून टाकलेत।
आणि ह्याच्यावर लोकमतवर पण आर्टिकल आलेलं आणि मला स्वतः खूप सारे एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हिस्टनी येऊन अप्रोच केलंय ह्या मॅटरवरून की तुम्ही काय ह्याच्यावर कारवाई करताय, का सगळे शांत आहेत, पूर्ण मॅनग्रोव्ह इथे डिस्ट्रॉय होत आहेत. हे मॅटर आहे ना सर, तुम्ही लाईटली घेऊ नका. कोण तो गोहिल असेल काय, एक मिनिट, तो गोहिल आहे ना त्याला सांगा काय पत्र आहेत बाबा की तू इकडे ह्या लँडचा ओनर आहेस, हे प्रूव्ह करून दाखव आम्हाला. तोपर्यंत हे उघडं राहणार आहे. डीपी रोड आहे जो तो तिवाला जाणारा, ते उद्याच्या आत्ता मला तिकडचं हे काढून घेतलं पाहिजे. काय काय, एक मिनिट, हा ठीक आहे चालेल, तुम्ही या सगळे डॉक्युमेंट्स, जिथपर्यंत तुमची भरणी चालू आहे ते लँड तुमचं आहे हे तुम्ही पहिले प्रूव्ह करा. मिट्टी के परमिशन है कि कचरे की मिट्टी काय, मुंबई का कचरा डाला गया, हमारे पास वीडियो है, वीडियो बाकायदा. फोन करा त्यांचा कट झाला. मैडम ड्राइवर ने बोला है कि मुंबई मुलुंड से कचरा लाके हम लोग डालते हैं, ये हम लोगों ने न्यूज भी चलाया. आणि भरणी तिकडे गेलेली आहे, ट्रेनने दिसते भरणी गेलेली. सर मैडम ये लोग को ऑर्डर नहीं है, पहले लोग चिंगूर फेंकते थे, अभी इधर डाल रहे हैं. एक मिनट सर, क्या डंप होता है इस पे क्लैरिटी है क्या? मैडम सुना, ये 2000 रुपए टन मिल रहा है लोगों को कचरे का, टन के ऊपर. मैडम दिस इज फोटो. तो एक मिनट, उनका तो कहना है कि कचरा नहीं मैडम, मैं आपको बता दूं, ये जो है ये पानी है, हाँ ये पानी जो है पूरा बहता पानी जो है ना, ये पूरा दीवार से कनेक्टेड था. हाँ. ठीक है, आप लोग इसमें क्या किया कि यहाँ पर मैंग्रोव जो बीच के थे ना, ये पूरा मैंग्रोव काट दिए. अभी आप मुझे बताइए, यहाँ मैंग्रोव आपको दिख रहा है, यहाँ मैंग्रोव दिख रहा है, तो बीच के मैंग्रोव ऐसा है क्या मैंग्रोव बीच में छोड़ के आते नहीं, हैं? उनका तो कहना है कि वो हमारा जमीन है, मैनग्रोव किसी का पर्सनल जमीन हो ही नहीं सकता है. कुठे गेले ते, फोन द्या ना. ये दीवार आणि मला हा गेट आत्ताच्या आत्ता उघडा पाहिजे सर. हा डीपी रोड आहे, खुल्ला येतोय, तुम्ही आम्हाला पण यायला इथे देत नव्हते. काय आहे हे? डायरेक्ट आता एवढं नाही पण ठीक आहे ना, का तुम्हाला खाणार होतो का आम्ही? त्यांना फोन लावा सर, आम्ही थांबलो इथे, काय रस्त्यावर नाही पडले. तुमची बापाची जमीन नाही, तुम्ही कशाही वागताय आमच्याशी. फोन कापतायत ते आम्ही त्यांच्याशी बोलताना. हेलो, अभी दीवा जाने का यहाँ हम से लोग को दीवा जा रहा है, तू रास्ता क्यों बंद कर रहा है? तो जाएंगे, दो पत्र खुलाएंगे क्या? द्या सर, त्यांना सांगा द्या इथे कधी येत आहेत, कधी पेपर घेऊन येत आहेत, द्या मला फोन. सर बोलताना तुम्ही फोन कट करताय, ठीक आहे, तर तुम्ही कधी येताय पेपर घेऊन? कारण मला जेवढं माहिती आहे, नॉलेज आहे, आणि आमच्या आजूबाजूला लोक आहेत, मी फोटो बघतेय, त्या फोटोमध्ये पहिले मॅनग्रुव्ज होते, आता तिथे पूर्ण भरणी करून ते मॅनग्रुव्ज नष्ट केले. तुमचं म्हणणं आहे की ते मॅनग्रुव्ज तुमच्या मालकाचे, त्या गोहिलच्या मालकाची प्रॉपर्टी आहे? हा, मग तुम्ही का करताय सर? ऐकून घ्या ना मॅडम, मी तुम्हाला मंडेला येतो, सगळे डॉक्युमेंट घेऊन येतो. ठीक आहे, मंडेला या तुम्ही. आणि तोपर्यंत सर हा रस्ता मी उघडा ठेवायला सांगते त्यांना. कोणाला दिव्याला जायचं असेल तर त्यांना जाऊ दे. हा, तर तुम्ही मंडेला, मी तुमच्या एक मिनिट मी तुमचा नंबर आहे ना त्यांच्याकडनं घेते आणि आपण भेटू ह्या मॅटरवर. कारण हा म्हणजे काय आहे ते क्लिअर करून, कारण हे मॅनग्रोव्ह माझ्या डोळ्यासमोर मला जेवढं दिसतंय पूर्ण कचरा आणि रेती टाकून ते डिस्ट्रॉय केले. हाँ ठीक है, अभी लॉक खोल. तो अभी इसके बाद ये गेट कभी बंद होगा तो आप बोलना मुझे. अभी के लिए हम लोग खोल के दे रहे हैं. पूरा खोल के जाएगी.